Hello guys, welcome to Q of Wealthy. Uh, so today I will share in this video my basic strategy. This is a GBP USD chart in 15-minute time frames. So माझी स्ट्रॅटजी अशी आहे की सपोज ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत असेल अँड ॲट द नेक्स्ट टाइम सपोज मार्केट लिक्विडिटी स्वीप करत असेल मीन्स मार्केट लिक्विडिटी स्वीप करतं आणि त्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होतं म्हणजे जो लोअर लो अँड लोअर हाय बनतोय त्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होतं. ओके, इथे बघा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं एक तर ऑर्डर ब्लॉक या FVG फेअर व्हॅल्यू गॅप. ओके, इथे दोन्ही आहेत, ऑर्डर ब्लॉक पण आहे आणि फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे. मोस्टली ट्रेडर फेअर व्हॅल्यू गॅपच्या 50%ला ट्रेड मध्ये एंट्री करतात. ओके, मी मोस्टली ऑर्डर ब्लॉकलाच एंट्री घेतो. फेअर व्हॅल्यू गॅपला एंट्री घेत नाही, त्यामुळे माझे मोस्ट ऑफ द ट्रेड पण मिस आउट होतात. बट ठीक आहे. याची मिडल लाईन कुठे आहे? तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक 50% वर घेऊन दाखवतोय FVGच्या. आणि माझी टार्गेट प्राइस हा जो हाय आहे बाय साईड लिक्विडिटी तो राहील. सेम व्हिडिओ मी पोस्ट केलेला माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. दिस इज बाय साईड लिक्विडिटी. ओके, नेहमी आपला रिस्क मेंटेन ठेवायचा आहे आपल्याला. ओके, रिस्क टू रिवॉर्ड रेशो मोस्टली 1:3 या 1:4 घ्यायचा आपल्याला. जर तुम्ही बिगिनर असाल तर 1:2 घ्यायचा आहे तुम्हाला. आणि नेहमी एका स्ट्रॅटेजीवर तुम्ही फोकस करा. मोस्टली मी लिक्विडिटी स्वीप ही माझी मोस्ट प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण बघू शकता की तिथे मी मोस्टली लिक्विडिटी स्वीपचे या ऑर्डर ब्लॉक वरचेच ट्रेड घेतो. कमी ट्रेड घेतो, बट चान्सेस असतात की ते विन रेशो माझा चांगला असेल आणि हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड घेतो मी. तुम्ही पण फोकस करा की एका स्ट्रॅटेजीवर काम करायचं आणि त्यातूनच तुम्हाला समजेल की कसं मार्केट वर्क्स होतं आणि तुम्हाला ते यूज टू होत जाईल ती स्ट्रॅटेजी. तुम्हाला त्याचे पॉन्स कॉन समजतील तुम्हाला. ओके, त्यामुळे तुम्ही एका स्ट्रॅटेजीवर काम करा. मी पण आधी अशा खूप वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी यूज करायचो, बट त्याचा काहीच फायदा झाला नाही. बट लास्ट 1.5 इयर्स मी मोस्टली लिक्विडिटी स्विपची स्ट्रॅटेजी यूज करतोय. कमी ट्रेड भेटतात, बट ते प्रॉफिटेबल असतात. इथे आपल्याला टार्गेट भेटलेलं आहे आणि हा इथे तुम्ही बघू शकता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं झालेलं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ब्रेकडाऊन अनालिसिस, तर मला प्लीज लाईक करा. असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येईन. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक करा अँड सबस्क्राईब करा. ओके, सो आपण भेटू नेक्स्ट ट्रेडमध्ये आता किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सॉरी अँड थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. थँक यू.